पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत होते आणि असे पायाचे दगड शिवसेनेला मजबूत करत होते. बाळासाहेबांनी हेरलेली माणसं शिवसेना पुढे घेऊन जात होते. परंतु त्याचं मोल आताचे उभाटा जाणत नाही आणि अशा कडवट कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे निर्णय का घ्यावे लागतात याचा विचारही करत नाहीत. गेला की तो कचरा अशा प्रकारचं त्याला दूषण देऊन बदनाम करून मोकळे होतात. अशाने पक्ष मोठा होत नाही. पक्ष मोठा करायला ज्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या, जेल भोगले, किती वर्ष जेलात होते तुम्ही? 3.5 वर्ष. 3.5 वर्ष ज्या कार्यकर्त्यांना जेल भोगलं शिवसेनेसाठी, पक्षासाठी, त्यांची अवहेलना करणं हे फारच दुर्दैवी आहे. माझ्यासारखा कार्यकर्ताही आपल्या समोर उभा आहे आणि तेव्हाही काय घडले या महाराष्ट्रात, 2019ला काय घडले या महाराष्ट्रात तेही महाराष्ट्राने पाहिलं आणि 2022ला काय घडलं तेही या महाराष्ट्राने पाहिलं. पण 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं नाही, परंतु 2022च्या उठावाला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं आणि म्हणून दादा झालेली 2024ची लोकसभा आणि झालेली विधानसभा यामध्ये जनतेने कौल दिला